आपत्तीवेळी मदतकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि जवानांना अर्थसहाय्य आणि सुविधा द्याव्यात अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आपत्ती निवारण NGO समितीने केली आहे। या मागणीचं निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिलं। पालकमंत्री मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, प्रत्येक वर्षी आपत्ती व्यवस्थापनात मदत करणाऱ्या NGO आणि त्यांचे जवान यांना मानधनाचे प्रस्ताव पाठवले जातात, मात्र प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी होत नाही। दरवर्षी शासनाकडून जिल्ह्याला आपत्तीचा कोट्यावधीचा निधी येतो, मात्र या निधीमध्ये या घटकांसाठी तरतूद नाही, ही खेदाची बाब आहे। आपत्तीमध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या जवानांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे विमा संरक्षण व इतर सुविधा मिळाव्यात। 2005-2006 मध्ये आलेल्या महापुरावेळी मदतकार्य करणाऱ्या प्रत्येक NGOच्या जवानांना तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांच्या प्रयत्नातून होमगार्डच्या धर्तीवर व्हाईट आर्मी संस्थेच्या नावे मानधनाचा प्रस्ताव मिळवून आर्थिक मदत जिल्ह्यातील सर्व संस्थांच्या जवानांना मिळाली होती। त्याची पुन्हा अंमलबजावणी व्हावी। आपत्तीत सध्या काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे जवान हे कॉलेजचे शिक्षण घेत आहेत। भविष्यात या मदत कार्याचे त्यांना प्रशासनाच्या नोकरीची संधी म्हणून पोलीस, होमगार्ड, आरोग्य विभाग, वन विभाग, अग्निशामनमध्ये प्राधान्य द्यावं। समितीचे अध्यक्ष अशोक रोकडे, सुनील कांबळे, चंद्रकांत डोंगळे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री मुश्रीफ यांना भेटलेल्या शिष्टमंडळात शरद नारकर, अब्दुल सैफ पटेल, विनायक लांडगे, सुरेश पाटील, सतीश चव्हाण, गजानन सुतार, सुनील जाधव व कार्यकर्त्यांचा समावेश होता। गेली 20 वर्ष आणि तरुण मुलं आपल्याकडे आले। ही तरुण मुलं पोलीस भरती वगैरे यासाठी यांना आरक्षण मिळालं। त्या आपत्तीमध्ये काही महिला आहेत, शासन तुम्ही प्रतिनिधी आणि त्यांना निदान होमगार्ड, फायर ब्रिगेड प्राधान्य द्यावं। आणि याच्याजवळ अजित पवार साहेबांना पण निवेदन दिलं होतं या संदर्भात की जे मुलं काम करतात पुरात त्यांचा विमा संरक्षण नाही आणि शासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला विमा संरक्षण आहे। ह्या वर्षीच्या NDRFची टीम हिरकणी न्यूज करिता संपादक सतीश चव्हाण। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।